मित्रांनो, निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची व दिलासादायक अपडेट. या अपडेटबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन प्रेस करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून निराधार योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना 2025च्या नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्याच्या अर्थसहाय्याच्या अनुदानाचे वाटप करण्याकरिता शासनाच्या माध्यमातून 16 जानेवारी 2026 रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, निराधार योजना प्रभावीपणे राबवत असताना या योजनेच्या व निराधारांच्या समस्या, योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यासाठी राबविण्यात येणारी यंत्रणा असेल किंवा कार्यालयीन कामकाजाची प्रक्रिया असेल आणि यासाठी जो खर्च येतो त्यासाठी निधी आवश्यक असतो. 2025च्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे प्रलंबित असलेले वेतन, वेतनोत्तर, दूरध्वनी, वीज, पाणी, प्रवास खर्च, कार्यालयीन खर्च या सर्व खर्चासाठी अनुदानाच्या निधीला मंजुरी देण्यात येऊन याचे वाटप देखील करण्यात आलेले आहे. यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना यांच्या जिल्हा आस्थापनेच्या खर्चासाठी ₹21,55,48,000 तर वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेच्या आस्थापनेच्या खर्चासाठी ₹12,03,40,000 निधीला राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि हे अनुदान पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर या विभागाच्या विभागीय आयुक्त यांनी आवश्यकतेनुसार जिल्ह्यांना केल्यानंतर त्या जिल्ह्याच्या जिल्हा अधिकाऱ्यांकडून संबंधित तालुक्यांना आवश्यकतेनुसार अनुदानाचे वाटप करण्यात येणार आहे. या निधीमुळे या सर्व बाबींचा खर्च भागविला जातो. त्याचबरोबर यामधून योजनेच्या लाभार्थ्यांच्या अनुदानाचे वाटप देखील करण्यात येते. धन्यवाद.